मर्दन कथा। यमुनेच्या पवित्र पाण्यात कालिया नावाचा एक भयंकर विषारी नाग राहत होता. त्याच्या विषामुळे नदीचे पाणी काळे पडले होते. पक्षी, प्राणी आणि माणसेही त्या नदीजवळ जाण्यास घाबरत होती. एके दिवशी गोकुळातील गायी चरण्यासाठी यमुनेच्या काठावर आल्या. आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी बाळकृष्ण एका उंच कदंबाच्या झाडावर चढले आणि निर्भयपणे यमुनेत उडी मारली. पाण्यात प्रचंड लाटा उठल्या. संतापलेला कालिया नाग बाहेर आला आणि त्याने श्रीकृष्णांना आपल्या विशाल फण्यामध्ये वेढून टाकले. गोकुळातील सर्वजण भयभीत झाले. पण पुढच्या क्षणी श्रीकृष्णांनी स्वतःला मुक्त केले. ते कालियाच्या फण्यावर चढले आणि दिव्य नृत्य करू लागले. प्रत्येक पावलागणिक कालियाचा अहंकार, क्रोध आणि विष नष्ट होत गेले. हे पाहून कालियाच्या पत्नीने श्रीकृष्णांना विनंती केली, हे प्रभू, माझ्या पतीला क्षमा करा. करुणामूर्ती श्रीकृष्णांनी कालियाला जीवनदान दिले आणि म्हणाले, यापुढे कोणालाही त्रास देऊ नकोस. हे स्थान सोडून समुद्रात निघून जा. कालियाने नम्रपणे श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि आपल्या परिवारासह यमुना सोडून गेला. यमुनेचे पाणी पुन्हा निर्मळ झाले आणि गोकुळात आनंद उत्सव साजरा झाला.